प्रसिद्ध बैलगाडी मालक आकाश शेठ राऊत आहेत. आज मला वाटते खूप दिवसांनी तुम्ही या इकडे येत आहे, या इकडच्या भागात. पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण बघू शकता शंभू आपला आलाय मैदानात. शेठ काय सांगाल, आज हिंद केसरी मैदान आहे, तर कसं वाटतं एकंदरीत इकडे येऊन? काय वाटतं आज कोरेगाव यात्रेनिमित्त हिंद केसरीचे पारंपरिक मैदान आहे. आज 82 वर्ष झाले. एवढे वर्ष झाले या मैदानाला. मी लहान असल्यापासून या मैदानाला आलेलो आहे. इथली परंपरा आहे आणि खरोखर इथली जी गावकरी आहेत ही परंपरा जोपासायचं काम करतात. आणि एक या कोरेगाव ग्रामस्थांना एक बैलगाडा शर्यतीचं नाव कसं पुढे जाईल आणि एक बैलगाडा कसा टिकून राहील ते खरोखर या कोरेगाव ग्रामस्थांकडून शिकलं पाहिजे. आज खरोखर एवढ्या मोठ्या मैदानामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सर्व लोक इथं आलेले आहेत. आज संपूर्ण मुंबई असेल, आपला पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारा कराड असेल, अजून हिंगोली असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल, संपूर्ण महाराष्ट्रातून इथं नंदी आलेले आहेत. आणि खरोखर आज सर्वांच्या कपाळाला कोरेगावचा गुलाल लागला पाहिजे. नक्कीच. कुठेतरी एक मेसेज येत होता की शंभू पळणार नाही, पण अचानक नियोजन झालं असं कळालं. काय सांगाल या बाबतीत? विषय असा झाला होता, शंभूला पैरा झाला होता, पण तो पैरा आजारी असल्याने मग कुठेतरी दुसरा पैरा केलाय. म्हणजे मी पैरा लपवत नाही, तुम्हाला समजा चॅनलमध्ये सांगतो. आमचे मित्र दीपक शेठ पाटील चिरले आणि काना शेठ पाटील नौपाडा यांचा मेहरबान आणि आपला शंभू असतो. फाटी कशी वाटते तुम्हाला आज एकंदरीत? अतिशय सुंदर फाटी आहे. खरोखर ज्याच्या हिंमत आहे तोच बैल इथं पळेल. कारण का एवढी छान अशी पाटी बनवलेली आहेत की ती एकही कुठे बैलांना आवरताना कुठे त्रास होणार नाही, पळताना त्रास होणार नाही. खरोखर ह्याची काळजी घेतलेली आहे खरोखर कोरेगाव ग्रामस्थांनी आणि ह्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. कारण का बघा, नंदी नुसते पळले नाही पाहिजे, त्यांची काळजी घेणं आपलं काम असतं. सर्वप्रथम मैदान घेणारे जे लोक असतात त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तर खरोखर ते मनापासून ही काळजी घेत असतात आणि खरोखर मैदान अप्रतिम सुंदर मैदान आहे. सर्व फाट्या असतील एकदम सरळ आहेत, कुठे पुढे नाही मागे नाही असं म्हणजे कुठेही दुमत नसल्याने एकदम छान असं आयोजन कोरेगाव ग्रामस्थांनी केलेलं आहे. आणि खरोखर त्यांच्या संपूर्ण आमच्या रायगड ठाणा पालघरच्या वतीने मी उपाध्यक्ष असल्याने त्यांच्या मनापासून अभिनंदन करेन. आणि खरोखर त्यांनी चांगलं मैदान केलेलं. आणि विशेष म्हणजे आता शंभू आणि मेहरबान पळणार आहे, तर आपले ड्रायव्हर, तुमच्या हक्काचे ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर आज आलेत का? कुणाल ड्रायव्हरच बसणार आहे. कुणाल ड्रायव्हर आलेला आहे आणि कुणाल ड्रायव्हर बसणार आहे. आणि माझं साताऱ्यावर आमच्या इकडे आल्यानंतर आमचा सोन्या पण असेल आबाईची वाडी, तोही सुद्धा बसतो. हे दोन्ही मुलं माझीच आहेत आणि एकदम मनापासून गाड्या. आणि आता आम्हाला या भागात आता तुमची जशी असते राहुल बाईंची तुमची, तर ती जोडी आम्हाला ह्या भागात कधी पळताना पाहायला मिळेल आम्हाला? आता खरोखर हीच गाडी पळणार होती, पण मथुर आणि भुंगा पळालाय. अतिशय चांगली गोष्ट आहे. तिघं भाऊ एकत्र आहेत, दोन भावांची बैल पळतायत. आणि शंभू आणि जर मथुर असेल येणारा पुढच्या महिन्यात कधी पण दिसेल. जेव्हा कुठे मोठं मैदान असेल तिथे शंभू आणि 100% मथुर पळणार, 1000%. आता तुम्ही तिघा भावांचा पण तुम्ही उल्लेख केला. खरं तर मथुर भुंगा ही गाडी पळायला नव्हती, पण मथुर आणि शंभू ही गाडी पळाली आहे. पण आता ही गाडी पळते, तुम्हाला ह्या गाडीबद्दल काय वाटतं की मथुर आणि भुंगा गाडी? बघा, मित्रांमध्ये मतभेद होत असतात, पण ते जुळून आणण्याचं काम हे तिसऱ्या मित्राचं असतं. बरोबर. तर माझं असं काम मत आहे की मित्रांमध्ये भांडणं नको आणि लोक त्याच्याबद्दल मजा नको घ्यायला, म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येऊन जे आमच्या काय मिसअंडरस्टँडिंग झाली होती ती दूर करून पुन्हा एकदा आम्ही तिन्ही मित्र एकत्र आलेले. आणि खरोखर आता प्रेक्षकांची मनं जिंकतील, कारण तिघांचे नंदी सुद्धा टॉप आहेत. बरोबर. तिघांचे नंदी टॉप आहेत, तर प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येतील याच्याने आम्ही एकामेकामध्ये नंदी पळून खरोखर आणि चांगलं नाव तिघा मित्रांचं करू आणि आमच्या वडिलांचं करू. 100%. शेठ, कुठेतरी तुमची बाईट एक प्रसिद्ध झाली होती. तुम्ही म्हटला की माझा नंदी पळतोय पण त्याला पैरा होत नव्हता व्यवस्थित, पण त्याने त्याच्या जीवावर पळून दाखवलं आणि 100% तो पळतोय का तर पळतोय. काय सांगाल, तो अनुभव कसा होता? कारण आपला बैल पळतो पण कुठेतरी बैलाचं नाव होत नाही, पण तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व बैलगाडी मालकांना एक प्रेरणा दिली की हे आम्हाला बोलायचं होतं आणि आकाश शेठने आम्हाला बोलून दाखवलं.
हे सर्वसाधारण माणसाचाच प्रश्न आहे हा. बरोबर. मलाही त्यांच्यामध्ये धरा, कारण का बैल जर पाळला नाही हा. तर माणूस हा सर्वसाधारणच असतो. बरोबर. बैल पाळला का तो शेट होतो. नक्कीच. हे लक्षात घ्या. एखाद्या माणसाचा बैल जेव्हा पळत नसेल तर त्याला नावाने त्याला उल्लेख केला जातो. बरोबर. आणि जर त्याचा बैल पळत असेल तर त्याला आवो जावो केलं जातं. 100%. हे बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये खरोखर सत्य आहे. बरोबर. तर मलाही त्यात आपल्याच लोकांमध्ये धरा, कारण का लोकांनी बैल देत नव्हते, बैल दिला नाही म्हणून काही काळानंतर शंभूला पैरे नव्हते झाले. बरोबर. पण खरोखर रायबा आणि शंभू टाकल्यानंतर अतिशय अप्रतिम त्यांनी त्या दिवशी 1 नंबर केला आणि खरोखर प्रेक्षकांना मनच जिंकली आणि खरोखर सांगितलं की शंभू आहे. आणि लागोपाठ तुमच्या माहिती का परत एकदा दुसरा नंबर 1 नंबर केला. बरोबर. दुसऱ्याच मैदानात शापूर केसरीला आज त्याची हॅट्रिक आहे. खरोखर आज एवढ्या वर्षापासून या कोरेगाव मैदानामध्ये येतोय. आणि याच्या खूप पहिले आमचा एक सोन्या बैल पळायचा उत्तम भाऊकडून घेतलेला टिटवी म्हणून. तर तेव्हा तो सोन्या बैलाने आमची इथे फायनल केली होती. पण आज माझी अशी इच्छा आहे की माझ्या शंभूनी मला 1 नंबर नको पण मला फायनलचा गुलाल लागला पाहिजे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील.